वेदू बोले, म्या आलविला प्राणू आले, जगाशी चालविता मी एकच आहे, जगाला चालवणारा मी एकच आहे. ते म्हणतात का हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणासी झाला. बघा ते सांगताय हे विश्वच माझं घर. आणि ज्या दिवशी त्यांना या सद्गुरूचा बोध झाला त्या दिवशी माऊलींनी ठाम निर्णय केला का मी माझ्या पुरता नाही, आज जी भक्ती चालते ना, का माझा प्रपंच सुखी राहावा, माझं घर सुखी राहावं, म्हणून या हे पाठी लाव, ती पाठी लाव, हे दुई ते दुई, असं कर तसं कर, कर्मकांडांच्या भक्ती या पामट्यांनी सांगितलं. पण माझ्या माऊलींनी काय केलं, ज्या दिवशी त्यांना अनुभव आले ना त्या दिवशी सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करील, आनंदे वरील ती. बघा अवघाची संसार, आणि माऊली सांगते, माऊली माझी विश्वाची माऊली, आणि तोच माझा माय, तोच माझा बाप, तुम्हीच संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, मी तर तुमच्या पायाची धूळ आहे, धूळ सुद्धा बनू शकत नाही, मी एवढं पामर आहे. मला देवा तुझ्या पायाचा नख जरी केला ना तरी मला भरपूर, कारण मला तू पाहिजे. जसं बघा एखाद्या मुलीचं मुलावर प्रेम येतं, हा सर्वस्व रात्रंदिवस ती त्याचाच विचार करत बसते, हो त्याचाच विचार करत बसते. आणि तो नुसता तिला जरी भेटला तरी तिचं मन मोठं होऊन जातं. हा ते पाणी घ्यायला जरी गेली तरी ती तिकडे दिसल का तिकडे दिसल का, असा कृष्ण गल्ली बोळात तिथल्या राधा, आणि मार शिवाजी सारखी दाढी वाढवतो. हा बघा तुम्ही, आणि ती राधा कशी होती भक्ती, राधा म्हणजे दारा, ही दारा, ती भक्ती, ती दारा अशी उलटी नाही वाढत, अशी वाढते. आणि तो कृष्ण आत्मा त्याच्यासाठी ती रडते. हा तुमचा आत्मा सुद्धा इथं कोण आहे, नामी फक्त नामी श्रीपाद बाबांचे ना, श्रीपाद बाबांचे अनुग्रहित श्रीपाद बाबांचे आपण ताई हा जो आहे ना, मग इथे ना ताई आपल्याला प्रवचनाचा हेतू एकच आहे, यांना कळाला, यांची इच्छा होती तर तुम्हाला कळाला, बरोबर. मग त्यासाठी आपण आलोय, फक्त तुम्ही विचार करावा. हा विचार करायचा. माऊलीचं म्हणणं आहे 17व्या अध्यायात माऊली सांगताय, माझ्या इथं माझ्या घरचं काहीच नाहीये, मला काही तसं आहे. आता जे लोक पुढे बांधून आणतात ते सोडायचे आहे, अजिबात नाही. पुढे सोडणं म्हणजे हे पापाचे लक्षण आहे. आणि मला म्हणजे श्रीपाद बाबा अगोदरच सांगतात का भाऊ जास्त आणि एक कुछ दिलवया की बात नाही. कीर्तन प्रवचन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन प्रवचन हे टाइमपास नाही, म्हणून हे काही हुल्लडबाजी नाही. नवात टाकून दात टाकली काय तसं, त्या वडाची साल पिंपळाला आणि पिंपळाची साल वडाला, त्याचा मनमाचा करायचं कामच नाहीये. इथं जे आहे तेच सांग, हा याला सोडून सांगू नको तू. मग तसं हे जे नारदाच्या गादीवरून आम्ही जे सांगणार आहे तेच सांगणार. म्हणून मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा ह्याच देही देही द्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाणा, तुम्ही जाणा, हा या नावे रूपे ती तुम्ही जाणा. आता इथं या प्रवचनाचं माध्यम एकच आहे. जसं आता इथं मी तुमच्या पुढे आलेली काहीतरी वस्तू घेऊन विकायला, माझ्या संसाराचा उदरनिर्वाह व्हायचा आहे. तुम्ही जर वस्तू घेतली तर माझ्या लेकरा बाळांचं पोट भरणार. मी जर एवढ्या लांबून आली विकायला, ताई घ्या ना हो, ताई घ्या ना हो असं म्हणून तर आली, आणि गरज तुम्हाला पण 2 टाइमची भाजीची गरज तुम्हाला येईल, गरज मला येईल, फक्त मलाच नाही असं नाहीये. तुमच्यासाठी एवढ्या लांबून मार्केट मधून जाऊन जर पहाटे 5 वाजेची उठून मी भाजीपाला आणला, त्याला छानला, त्याला व्यवस्थित केला, आणि डोक्यावर धरून जर मी गल्ली बोळातून निघते, हा आई भाजी घ्या ना, आई भाजी घ्या ना आवाज देऊन हे करते, आणि घर बसल्या तुम्हाला तो भाजीपाला जर आलाय, मग तुम्ही मला त्याचा दाम दिला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि तुम्ही जर ती भाजी घेतली माझ्याकडून पावशेर किंवा अर्धा किलो किंवा 8 पाव जेवढी लागली तेवढी, तुम्ही जर ती घेतल्यानंतर तो दाम आल्यानंतर मी माझ्या घराचा उदरनिर्वाह करणार आहे, मला आनंद भेटणार आहे माझ्या भाजीचा. म्हणून तसा
या सद्गुरु बोधाचा हा विस्तार करण्यासाठी हा पामर जीव हे डब तुमच्या पुढे बसलेला आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये जो श्वास प्रत्येक वेळेचा जो शब्द निघतोय तो माझा नाहीये, माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा आहे, माझ्या संतांच्या घरचा आहे. आणि त्या शब्दांचा जर तुम्ही परिपूर्णतेने विचार केला, तुमचा विवेक जागृत करा आणि त्या विवेकाने जर तुम्ही ग्रहण घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या जवळ आल्याचं माझं सार्थक होईल. आणि माझ्या साधू संतांचं जे मार्केट आहे त्या मार्केट मधून आणलेले तर त्यांनाही आनंद होईल. यासाठी कारण इथं टाइमपास करायसाठी आलेली नाहीये, कारण मला काही घरी खायला भेटत नाही का, प्यायला भेटत नाही का, नाही, माझ्या ताईंचा उद्धार व्हावा म्हणून इथं आली आहे. फक्त निमित्ताला मला आणल्या गेले, मी आली नाही बरं का, आणले गेले त्यांनी मला इथं पाठवलं. हा, त्याने जर विचार केला असता मला अर्ध्या रस्त्यातच जर काही झालं असतं तर कुठून आला असता हा डबा, म्हणून त्याने पाठवलं तर मला त्याच सांगायचे. म्हणून तुम्ही सर्वांनी विचार करायचा, बरोबर. कुवाऱ्या मुलीने जर मंगळसूत्र गळ्यात जर बांधलं तर तिला कोण बायको नवरी म्हणणार आहे का, घरातली कोणी मानपान देणार आहे का, तिची इज्जतच खलास, बरोबर आहे का नाही. तसं लग्न लावावं लागतं, लग्न लावावं लागतं. नवऱ्याच्या सुखासाठी तुम्हाला प्रपंच टाकावा लागतो, सासू सासरे आनंदा सगळ्यांचं तुम्हाला करावं लागतंय, तेव्हा तुम्हाला पती जवळ जावं लागतंय. आणि तसं सुख जर घेण्यासाठी भगवंताचं जर तुम्हाला खरं सुख जर पाहिजे असेल तर या उघड्या बाजारी काही उपयोग नाही. फक्त तुळशी माळ गळ्यात घाल, तुळशी माळ, ती बी माझ्या सद्गुरूच्या रीतीने, परस्पर नाही घालायची. जसं देवाच्या ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने फेऱ्या मारल्या जात आहे, तसं त्याप्रमाणे सद्गुरूच्या मार्फत तुम्ही तुळशी माळ घालायची. आणि ज्या दिवशी तुम्हाला तत्काळ तुम्हाला देवाचा अनुभव आल्याशिवाय लगेच तुम्हाला लगेच येतोय अनुभव. हे बघा, तो अनुभव असा असतो तर तो दिसायला तुम्हाला विचित्र वाटतो, पण तो अनुभव साक्षात भगवंत श्रीकृष्णाला झाला. ज्या टायमाला कुरुक्षेत्रावर, बघा चांगला विचार करा, अजून कुरुक्षेत्रावर नारायण सेना होती कौरवांची, इकडं पांडवांची होती आणि मध्ये रथ होता. अर्जुन आणि श्रीकृष्ण संवाद चालू होता. अवघ्या 45 मिनिटांमध्ये संवाद पूर्ण केला श्रीकृष्ण भगवंतांनी. आणि त्या टायमाला सांगितलं, बघा, जेव्हा सांगता सांगता 11व्या अध्यायात विश्वदर्शन दिलेले अर्जुनाला, विराट रूप. अर्जुन आपल्याला जेव्हा तुझं आकडाळ विकडाळ रूप, माझा जीव कसा तरी करतोय, तू तुझ्या मूळ स्वरूपात. हा, बघा त्या टायमाला देवाने आकडाळ विकडाळ रूप घेतलं होतं. हा, सोपं नाही आणि ते सोपं पण चांगला विचार केला तर बरं का. हा, फक्त इथं मन लावावं लागतं, फक्त मन. मग त्या टायमाला अर्जुनाला सांगता सांगता त्यांना अष्टसात्विक भावाचा अनुभव आला. त्यांनी काय सांगितलं, ही अष्टसात्विक भावाची मांदी कृष्णाच्या अंगी अर्जुना आधी, श्रीकृष्णाच्या अंगी अर्जुना आधी. आता तुम्ही भक्ती पांडुरंगाची करताय, श्रीकृष्णाची करताय, मग तुम्हाला तो अनुभव यायला पाहिजे का. मग किती दिवस तुमचे वाया गेले, किती दिवस वाया गेले. अहो, न लागे तीर्थाटन, न लागे काहीच नाही, पंचाग्नी साधन, त्याला काहीच लागत नाही. दुसरी गोष्ट इकडे संत सांगता की काशीपुरी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाची पाय कैसा नाश आहे. तो अविनाशी ना तुमच्या शरीरात, तर त्याला नाश नाहीये. मग तुम्ही देव काय इकडे तिकडे बघताय. हा, आता ऊसामध्ये साखर आहे मान्य करणार ना, ऊसात साखर आहे मान्य करणार ना, मग तिला काय करावं लागणार, त्यात कुटावी लागेल का. तिला कंपनीमध्ये जाते, प्रक्रिया करतात ना तिच्यावर, त्या ती साखर होते ना. मग दुधात तूप आहे, हा ऊसात साखर आहे, तसा तुमच्या आतच चक्र पाणी आहे. मग तुम्ही इकडे तिकडे शोधता कशाला. कुठे शोधिशी काशी, कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. हृदयातलाच भगवंत हृदयात असून उपाशी. तुम्ही जोपर्यंत आजकाल या बांगट्यांनी काय केलंय, भाकरी भात भाजी जे असेल ते असेल, फक्त पोटाला बांधतो, आत घातलंच नाही.
आता घातलं नाही म्हणून पोट भरणारच नाही. कितीही गणगोळ्या उघडा आणि कितीही गुलाल, अष्टगंध, कुंकू कितीही वा, पण जोपर्यंत तुमच्या जीवनात विनियोग नाही, सद्गुरू नाही, माऊली 17व्या अध्यायात सांगताय का तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती जे सात्विक कर्म परी विनियोगावीन काम विफल होय. मग विचार करा आता नाही असो स्वामी समर्थ केलाय म्हणे आम्ही म्हणतो तसं नाम कोणतं. हे बघा ताई, ज्या ठिकाणी दत्तगुरूने 24 गुरु केले, मान्य आहे ना तुम्हाला? बघा त्यांनी जांडीला गुरु केले, बरोबर? मग जांडीला गुरु कसा केला त्यांनी? हरिपाठात आले प्रमाण वैताची जांडी गुरुविन त्यासी कैसे कीर्तन घडेल नावी. कारण हे जे द्वैत आहे, द्वैत म्हणजे काय आलं आणि अद्वैत काय आलं? द्वैत म्हणजे हे द्वैत आलं का मी मंजू आहे, मला अहंपणात आला, मी देह आहे, अद्वैत आहे. आणि माझ्यामध्ये जे अद्वैत आहे ते दिसत नाही, चैतन्य ते येतं कुठून आणि जातं कुठून ते दिसत नाही, पण ते अनुभवतोय का नाही? तुमच्या शरीरात वारा आला कुठून, पण तुम्ही घेतातच आहे ना, सोडतातच आहे ना, त्याच्यावर जगताय ना तुम्ही. मग हा विचार कधी करणार? मग 24 गुरु जसा केला, जसा बांगडीला सुद्धा गुरु केला जातो. बघा एक बांगडी आवाज करत नाही, हातात त्या बांगड्या पण आवाज असतात, बरोबर. लहान लेकराकडनं बोध घेतला तर लेकरू किती अज्ञान असतं त्याला सुद्धा गुरु केला त्यांनी, कारण ते एकदम निष्पाप असतं, त्याच्या अंगी कुठलाही गुणदोष नसतो, त्याच्या अंगी कुठलाही गुणदोष नसतो. म्हणजे मोराला सुद्धा गुरु केला. मग त्यांना ज्याची प्राप्ती व्हायची होती ती प्राप्ती झाली. त्यांनी 24 गुरु केले. मग ती 24 गुरु केल्यानंतर त्यांना अजून असं वाटलं अजून याच्यापेक्षा काहीतरी जगात आहे तर ते ज्ञानी आत्मा तो शिवाचा. मग काहीतरी असेल म्हणून त्यांनी त्यांचे जे पिता होते अत्री मुनी त्यांना शरण आले, अत्रीला शरण आले. आणि अत्रींना जेव्हा शरण आल्यानंतर त्यांना अशी स्थिती प्राप्त झाली काय आपण आरतीत म्हणतो, मी तूपणाची झाली बुडवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. ध्यान आलं का नाही? मास्ते ध्यान तुम्हाला सांगितलं का? फक्त वैखरीचा मंत्र सांगितला. आता बैठकीमध्ये जी गेली त्या दिवशी म्हटलं चला आपला देव सर्वत्र भरलेला आहे, आपले जे ते सगळे संत आपले आहेत, आपण संतांचे आहोत, वादिवाद काहीच नाहीये. फक्त कळून घेणाऱ्यांनी कळून घेतलं नाही आणि समजून समजावणाऱ्यांनी सांगणाऱ्यांनी आलाच नाही व्यासपीठावर. त्याने काय केलं त्याचा वेगळा बाजार मांडला. तो म्हणे माझी बैठक, तो म्हणे माझा समर्थ, तो म्हणे माझा ज्ञानोबा, तो म्हणे माझा असं काय रे भाऊ? चराचरात आत्मा एकच आहे. मी वासुदेव तत्वता, मी तुमच्यामध्ये बोलणारा मीच आहे, सर्व काही करून घेणारा मीच आहे. मग तुम्ही कोण आहे? तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे नाही. आता बघा पाणी, पाण्याचा पातळपणा आणि पाणी वेगळं आहे का? एकच आहे ना. तसं तुमचा आणि देवाचा संबंध एक आहे. मग त्याला सांगा, ते वैखरीचा मंत्र सांगतात. वैखरी जे आहे बघा किती वाणे आहेत ते 4 आहेत ना. वैखरी वैखरी परा पश्चंती मध्यमा, बरोबर? मध्यमा वैखरी, मध्यमा पश्चंती आणि परा. म्हणजे परा आहे 4 नंबरची परा. पराच्या पलीकडे तेथे राहू निरंतर, परेहून परते घर तेथे राहू निरंतर. संत अशा सांगतात परेहून परते ते घर. आता परेहून परते ते घरची रीत माहिती का तुम्हाला? त्यांनी वैखरी सांगितलं. आता कोण म्हणतो ओम नमो वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते नमः, ओम श्रीपाद वल्लभ दिगंबराय नमः. हे जे सगळे आहेत, हे जे संतांच्या दत्तांनी ज्यांच्याकडे ध्यान लावून तुम्ही त्यांचं घेताय, पण दत्ताचं नाम नाही घेत. इकडं काय सांगतात ते तुम्ही अभंग म्हणतही असते, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. बघा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही विठ्ठल 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 तुकाराम महाराज मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्यांचा जो होता ना आतला जप तो वेगळा सुरू होता बरं का. आणि हनुमंतराय जे होते ना त्यांच्या श्वासात वेगळं चालू होतं आणि वैखरीने म्हणायचे ते श्री राम जय जय राम असे म्हणत होते.
म्हणजे तुम्ही हा विचार करायला पाहिजे का गेई गेई माझे वाचे, मग गोड नाम विठोबाचे, मग विठोबाचं नाम कसं असेल मग ते जाणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना. आता स्वामी समर्थांची इथं स्वामी समर्थ मला इतके प्रिय, माझ्या लग्नाच्या आधी ना धुळ्याला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायची आणि इतकं सुख वाटायचं मला, खूप सुख वाटायचं. मग मी नंतर लग्नानंतर मला हो करा, अवश्य करा स्वामींची भक्ती बरं. स्वामी तोच आहे आणि तोच स्वामी का आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी बरं, तोच स्वामी आहे. हे संत आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवलं ना, त्यांनी 4-4 वेळेस सांगितलं का श्री स्वामी समर्थ तोच आहे. मी नाही, मी ज्याचा समर्थ आहे ना, मी समर्थ झालो त्यांच्यामध्ये जाऊन मी समर्थ झालो. जसं तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे जपता गेले. बघा नाम आता तुम्ही सांगा, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे जपता केले आहे. तुम्हाला नामाने हरी केलेले, म्हणजे ज्या टायमाला गवताला अग्नी लावली ते एक झालं. म्हणजे बघा त्यासाठी सुद्धा बोध गरजेचा आहे. बोध म्हणून ते सांगतात की साधू बोध झाला तो दुनिया केला, तिथं सुद्धा तो शब्द वापरलाय. आणि ठाईच मुरला अनुभव. आता हे अनुभव सांगणाऱ्याने सांगितले का? मग आता सांगा, आता सांगणारे जर सांगत नाही तिथं ऐकणाऱ्याचा दोष नाही, तुमचा दोष नाही. बाबा काय सांगायचे का भाऊ तुम्ही सोन्याहून पिवळे, सांगणारा जर आरामखोर असेल तर काय करायचे? पोटावर पडलेला आहे ना तो, याला पोट त्याला खरं सांगू देते, जर तो खरं सांगायला गेला त्याचा बाजार बंद पडणार. मग इथे काय आहे, सत्य ज्ञान सांगायला वाघाची छाती लागते, ओरिजिनल ज्ञान सांगायला. हा जो आराखडा जो आहे त्या भक्ती नामाचा, तिथं सत्य सांगायला पाहिजे. आणि आता जे आहे, आता इथे सगळा जो कलियुगाचा जो महिमा पसरला गेलाय तो सगळा आहे ना बोलायची बात आणि बोलायची कडी नुसतं चालू आहे त्यांचं. पंक्ती बसवल्या त्यांनी, वरण भात 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 वरण भात, बाळायचं ठिकाणच नाही. ते बोलत बोलत जाऊ राहिले. म्हणून आहे ना असं दुःख वाटतं ताई, असा शोक वाटतो मनाला का साधू संतांनी काय भक्ती सांगितली आणि या आरामखोरांनी काय भक्ती सांगितली. का एवढे लाखो रुपयाची उदाहरण करताय हो ज्ञानोबा तुकोबावर शिवकथा. फॅड आपली लायकी का शिवकथा सांगायची? हा आपल्या संसाराच्या कथा दुनियाभरच्या आहेत आणि आपण संतांच्या कथा वर्णन करतोय. आणि संतांच्या कथा वर्णन करायला तेही उदास तेही ते म्हणतात नावडे जन धन जन धन धन, नावडे माता पिता. पण आम्ही कथाच्या आवड काय करतोय आता, सर्व आवडे आम्हाला धन, आवडे आम्हाला मान. बघा त्यांना बसायला स्टेज, त्यांची गादी. आणि माझ्या संताला काय होतं, खेड मांडी याला वाळवंटी, वाळवंटामध्ये ज्या दिवशी नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा सगळी मंडळी बसत होती. आणि ज्या दिवशी साधूचा बोध झाला, अनुग्रह झाला, त्यांनी ज्या टायमाला नाम घेऊन कीर्तन केला ते त्यांनी काय त्यांना मंदिर फिरवून दिलं. मंदिराच्या पाठीमागे कीर्तनाला मंदिराचं हे फिरले औंढ्या नागनाथ. बघा तुम्ही विचार करा, नामामध्ये एवढा पावर आहे. औंढ्या नागनाथ विचार करा तुम्ही. नामदेव महाराजांना सुद्धा जीवनात गुरु करावा लागला आणि गुरु करावा लागला. विचार मग तुम्ही आपल्याला बी ती रीत समजून घ्यायला पाहिजे का नको? मग ती जी रीत जर तुम्ही समजली, तुम्ही करा भक्ती, अवश्य करा. स्वामी समर्थांची करा, कारण स्वामी समर्थांनी जी भक्ती केली ती तुम्ही करा. कारण नाही ना ताई, हे जे तुम्ही ती भक्ती केली नाही ना, तुम्हाला फक्त वरच्यावर नाश्त्यावर भागवल्या जाते, पोटभर जेवण दिल्या जाते. जीव सुद्धा कासावीस होतोय त्या नावाचा, जीव कासावीस होतोय. माझी आई स्वतः सांगायची, मला हा देव आवडत नाही, तो देव आवडत नाही, हा देव आवडतो मला, बोले शंकर आवडतो. इतकी संकट सोमवार करायची. तिला म्हटलं मम्मी तू कर, मला विरोध नाहीये. माऊली सांगतात व्यर्थ दौडीचा श्वास का करतो म्हणजे उपवास. हा तुमचा श्वास व्यर्थ दौडतोय. ज्यांच्या नावे हाका मारे त्याचे नावाची नाही ठावे. कोणाच्या नावाने हाका मारताय तुम्ही? तुम्हाला नाव तरी माहिती का? मग काय चालू आहे तुमचं आलं नुसतं? अरे रामाच्या जीवनात गुरु आले,
समर्थांच्या जीवनात गुरु आले, गजानन बाबाच्या जीवनात गुरु आले. गजानन बाबा म्हणायचे गण गण गणात बोते. बघा प्रत्येक गणामध्ये तो आहे. गण गण गणात बोते. तुमच्या सगळ्यांमध्ये तोच आहे. बघा अजून साईबाबा सांगतात ते सबका मालिक एक. समजलेलं दुसरं. आता तो काय बाबाचा मंत्र आहे का? तो नाही. ते सांगताय तुम्हाला तर सगळ्यांचा मालिक एकच आहे. हा मग ते सांगतात ते काय एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी स्फुरणे अनिशी ती वस्तू गावी. ती वस्तू मी आणि ती वस्तू फक्त साधू संत दाखवून. तर ती वस्तू ज्ञानदेवांना कळाली आणि ते म्हणतात ते का ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा. मग जी खून आहे ती खून ओळखली पाहिजे. साधी दगडावरची खून सांगते अमुक अमुक मार्ग इकडे मार्ग इकडे संतांची खून नको का ओळखायला पाहिजे. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटून ती खून पाहिजे. माझी ती जो वस्तू माझं दावी आली डोळा सद्गुरूंनी माझी वस्तू जी होती ती मला दाखवली. माझा तोच शोक होतो का मी बैठकात गेली ना त्या ताईला सांगितलं ताई तुम्ही निरूपण खूप सुंदर केलं, फक्त या जगाची जी काजळी ना ती बाजूला करा. ती पडड आले म्हणे ताई ते आमच्या सारख्यांची बातच नाही. आमचे ते एकच सांगतात असं म्हटलं बरोबर. फक्त मला त्यांची गाठ भेट करून द्या. प्रसिद्धीसाठी परमार्थ नाहीये. हा कारण इथं आहे ना ताई गर्दी लोक असतात. गर्दी नसते इथे फक्त गर्दी असतात. अस्तिच्या महापुरी विकतात ती कोट्यावरी परी प्राप्तीच्या पैसे विकलाईला निघे. माऊलीची ओवी 17 ते सांगताय तेव्हा या आस्तीच्या महापुरामध्ये या डोहामध्ये सगळेच येतील. आणि या आस्ते म्हणजे काहीतरी या आस्तीच्या महापुरामध्ये असा वेगळाच काहीतरी कोण निघेल ज्याला पोहता येईल. काही सगळे भक्ती मार्गात उतरतील पण ज्याला सच्ची भक्ती माहित असेल तो ज्याच्यातून निघेल पहिली तिराला जाईल. हा म्हणून माऊली अजून म्हणतात तिथे जया एक्क्याचा तारा जया एक्क्याचा उतारा ओदाचा जोडला तारा निवृत्तीच्या पहिले तिरा जे पावेल जो. हा बघा हा जे पावेल जो मग तो जो असा असेल तो एक दुर्लभच आहे. किती म्हणजे माऊली जे सांगतात हा म्हणून एवढं त्यांनी नामाचा महिमा सांगितला. आणि ज्याच्याकडे नाम असून आणि तो नामाशी जर लांब गेला असेल किंवा देवाचं नाम जर त्यांनी घेतलं नसेल नुसतं मनामणीचा परमार्थ चालत असेल तर त्याच्यात माऊली हरिपाठात म्हणतात की नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन दावयाना पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाणी नामे दिली कशाने नाम. आता ते नाम तुम्हाला सांगितलं का? नाही सांगितलं. मग ते जे नाम आहे ते नाम आम्हाला सांगितलं आमचा अनुभव आणि ते नाम ज्ञानोबाला सांगितलं. ते ज्ञान निवृत्ती दादाला सांगितलं ज्ञान आणि नाम. हा गोरक्षनाथांना सांगितलं मच्छिंद्रनाथांना सांगितलं. तुझी ही जी परंपरा चालत आली हे नाम आम्हाला जे सांगितलं गेले. आता ज्ञानदेव त्याच्यातच म्हणतात ते हवा ज्ञानदेव पुस्तके निवृत्तीचे 4 गगनामुळे वाढ नाम आहे. जर गगनापेक्षा ते वाढ नाम आहे मग ते नाम तुम्हा आम्हाला दिलेलं तर आपण किती मोठे किती भाग्याचे सांगा. आणि नाम घ्यायला आणि देव प्राप्ती करायसाठी कुठंच जावं लागत नाही. त्यांनी काय सांगितलं ठाईचं बैसुरी करा आडवा बरोबर आहे का नाही. मग तुम्हाला जर ठाईचं बसून सांगितलं म्हणजे ठाईचं जे लागली समाधी त्या समाधीसाठी हा अजून हे पण सांगतात ते काय म्हणतात ते समाधी संजीवन हरिपाठ. मग ती समाधी का सांगत ती समाधी सांगा ना तुम्ही. मग ती समाधी लागली पाहिजे आपल्याला ही देव रूपाची समाधी. ते नाम घेताना समाधी लागते ते आम्हाला जे नाम दिलं विचार करा. हरिपाठ आहे ना एक दिवशी हरिपाठ आहे ना अभंग समजून घ्या तुमचा समजून सांगत होते. बघा ज्या दिवशी तुम्ही अजून अनुग्रह घेणार ज्या दिवशी ज्ञानोबाचं नाम घेणार हा बघा अजून म्हणजे संत सांगतात श्रीपाद बाबा सुद्धा सांगायचे तुम्ही प्रत्येक बाईला ताई आई मावशी म्हणू शकता.
बायको म्हणू शकणार आहे का? नाही. बायको म्हटली तर थोबाड्यात पडणार. त्यासाठी लग्नच लावा लागेल. हा, लग्नच लावा लागेल. तुम्ही हजारो लोकांमध्ये माझी बायको आहे, तिला हात धरून तुम्ही उचलून घेणार तरी कोणी बोलणार नाही. तसा देव ऋणी करायचा आहे म्हणे, नामयाची जनी देव केला तिने ऋणी. देवाला ऋणी करण्यासाठी नामानेच तो नामाने आत देतो. त्या नामासाठी ज्ञानदेवांनी एवढा प्रयत्न केलेला आहे तर त्या जगाचा 8 तास त्यांच्या स्वतः आई वडिलांना द्यायचं प्रायश्चित्त घ्यावा. विचार करा, हा चांगला विचार करा. ज्ञानोबाचं चरित्र जर वाचलं ना, एवढी तर माहिती नाही आपली सांगायची चरित्र, पण बघा एक एक डोळ्याला किती अश्रू वाटतील. तुमच्या आमच्या समोर ज्ञानेश्वरी सहज नाही आली, हरिपाठ सहज नाही आला, त्यासाठी काय करावं लागलं त्याचा विचार करायचा मागचा. तर बघा आपण म्हणतो ना पूल बांधायला पहिले जीव जात होते, कष्ट झाले, त्यांना सुद्धा योग प्राप्त नाही. आता ते माझ्या माऊलीची पालखी फिरवू राहिले. माऊलीची पालखी दीक्षा मागत होते तर माती टाकत होते, शेण टाकत होते, राग टाकत होते. आणि ज्या वेळेस कापर मागितलं तर लात मारली. आणि आज बघा त्यांनी काय केलं, ज्याने लात मारली ना त्याला गुरु बनवलं आणि तो नामदेवाचा गुरु झाला. हे सवाक्याचं कसे दयाळू असतात, संत उदार असतात. आणि विचार करत आई ते काय माहिती का, जर गुरु झाले नामदेवाचे, हा म्हणजे झाले माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचे ना, नुसतं वट जरी दाबले असते ना रक्त आलं नसतं, दुधाच्या चिरकांड्या निघाल्या असत्या, धारा निघाल्या असत्या माझ्या ज्ञानोबाचं. म्हणून ज्ञान घेण्यासाठी तिथं तुम्हाला नामीच व्हावा लागेल. हरिपाठ मनामनीचा नाही, हरिपाठ मनामनीचा नाहीये. अहो 4 वेद, शास्त्र, 18 पुराणे, हरिसी गाठी, हरीला गायलं त्यांनी. हा, वेदांना बी नाही कळला अंतपार्याचा कानडा राजा पंढरीचा, वेदांना सुद्धा कळाला नाही. 6 शास्त्र, 18 पुराण, हा जेवढा चांदेव होता त्याला सुद्धा कळालं नाही. एवढी मुक्ताबाईकडनं कळाला, किती वर्ष वाट पाहिली. मुक्ताबाईसाठी अनुग्रह घेतला त्यांनी, तेव्हा त्याला कळालं. काय सांगितलं होतं माहिती का, म्हणे कुठं वाघावर बसून आला आणि चाबूक सापाचं असं इतकामपणाने आला आणि 4 भावंड थंडीच्या दिवसात भिंतीवर बसलेले होते. भिंतीवर ऊन घेत होते, कोवळ्या उन्हात बसलेले होते आणि माहीत पडला आणि नुसती आज्ञा केली माऊलीनी, भिंत सुद्धा चालली. विचार करा, चांगदेवाची सगळी भ्रांती किती गर्व झाला. आणि बघा मुक्ताबाईनी फक्त मेलेल्या कुत्र्याला जिवंत केलं. एवढी जर मुक्ताबाई विचार करा, तुमच्या आमच्या जीवनात गुरु यावा नाही का? तुम्हाला ही भक्ती कोणीच सांगणार नाही आणि हे ज्ञान सुद्धा कोणी सांगणार नाही. तुम्ही लाखो रुपये जरी दिले तरी सांगणार नाही तुम्हाला. फक्त आता आहे ना हे सगळे लाय गोटी चालू आहे परमार्थ, याचे त्याचे गुलाम झाले आणि माझ्या संतांना माध्यम घातले. कोणी रामदास स्वामींना घातलं, कोणी स्वामी समर्थांना घातलं, कोणी तुकोबांना घातलं, कोणी ज्ञानोबाला घातलं, तर कोणी शिवकथेला घातलं, तर कोणी भागवतीला घातलं. मला पोलिसांचे धमकीचे फोन आले ताई, हा धमकीचे फोन आले. तर तुम्ही असं कसं बोलू शकता? हो दादा, पोलीस आणताय तुम्ही त्यांच्या सोबत नाथ बाबाची भागवत आणा, ज्ञानेश्वरी आणा. ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्याय 34वा श्लोक आहे, ओवी क्रमांक 527, 528 त्याच्यामध्ये आहे, शोधून घ्यायची. ज्या टाइमाला आपण बघा आता ज्या वेळेस आई मुलाला जन्म देते तेव्हा ती हसत हसत देते का? तिची अवस्था कशी झालेली राहते? तिला शुद्धी असते का? असो ऐसा खोटे आठवची नाही. तिचा प्राण जीव धोक्यात असतो, तिला माहिती मी कशी आहे काय आहे. लेकराला जन्म देणं म्हणजे सोपं नसतो. एक पाय तिचा मृत्यूच्या तोंडात असतो ना, म्हणजे सोपं आहे का? तसं बोध होणं म्हणजे सोपं आहे का ताई? बोध पुत्र जर निर्माण व्हायला पाहिजे, मग त्यावेळेस ती अवस्था कशी असेल? मग हा विचार नाही करत का लोक? लोक म्हणतात यांना कस काय, यांच्या अंगात येतं, यांना कशी अवस्था होती, हे काय सांगत नाही. इथं स्पष्टच मांडलेलं आहे.
9व्या अध्यायामध्ये 34वा श्लोक ओवी क्रमांक 527 528 इथं सांगितलं त्यांनी, चित्त चकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथेची तेथ, अपाद कुंचकीत रोमांच आले, अर्ध उन्मलित डोळे, वर्षातीत आनंदी जळे, आतुल्या सुखा मिरचिली बडे बाहेरी कापले. विचार करा, नाम घेताना कसं होतं. आता एखाद्याला ताप आलेला आहे, हा ताप आल्यानंतर गोळी घेतो, गोळी घेतल्यानंतर घाम येतो ना, आल्यानंतर अंग थंड होतं ना, घाम आल्याशिवाय तुमच्या उतरतो का ताप. तसं हे जे ग्रहण करतोय, ज्ञान ग्रहण करताना काहीतरी त्याच्या खानाखुणा उमटतातच, आणि त्या खानाखुणांना या भामट्यांचा विरोध आहे. मग तुम्ही सांगा, म्हणजे ते म्हणता का यांची भानामती आहे, यांच्या अंगात येत आहे. अरे भाऊ, देव अंगातच आहे म्हणून आपण चालतो बोलतोय. ज्या दिवशी तो आपल्या अंगातून निघून गेला त्या दिवशी आपल्या अंगावर लाकडं रचले जाणार, रॉकेल ओतल्या जाणारे आणि पेटवल्या जाणारे. मग कोण बोलतोय? तोच बोलतोय, चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नका. पण लोक भजन चुकून भोजन चालू, भजन राहून गेलं बाजूला. म्हणून या भामट्यांनी जे सांगायचं होतं ते सांगितलं नाही, म्हणून साधू संतांना त्रास झाला. आणि आता त्याच्या नावाने बोमा मारतात. काय कामाचे तुमचे? ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करताय. अरे भामट्यांनो, तुम्ही माझ्या ज्ञानोबाचा अनुभव सांगितला नाही, तुमच्या मुखात ज्ञानोबाचं नाव सुद्धा घेऊ नका. माझ्या ज्ञानोबाचं ज्ञान खरंय, माझ्या ज्ञानोबाचं ज्ञान खरंय, माझ्या तुकोबाचं ज्ञान खरंय, माझ्या साधू संतांचं ज्ञान खरंय. कारण या विश्वामध्ये अशी एकही जागा शिल्लक रिकामी नाहीये तर तिथं माझा देव नसेल. देव माझा चराचरी भरला, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाय, देव नटला नाना परी करून उरला चराचरी. देव तुमच्या हृदयात आहे. मग तो हृदयाचा पत्ता माऊलीने याच्यात सांगितला. त्यांनी सांगितला, तैसा हृदयामध्ये विरामू, आस्था सर्व सुखाची आरामू, का भ्रांतासी पडला कामू विषयावरी. भाऊ, मी तुझ्याच हृदयात आहे, मला इकडे तिकडे शोधू नको. फक्त ती रीत आहे ना, तू जाणून घे. सद्गुरु वाचून सापडेना सोय. म्हणून ते आहे का ते जे नाम आहे, ते जे साधन आहे, नामा परते साधन नाही रे अन्यथा, अन्यथा वाया आणि पंथा अशील जणी. जर तू नामाला सोडून तू भक्ती करत असेल, तू कधी कोणाच्या मागे धावत असेल तर तुझं सगळं वाया झालं. तो प्रत्येक श्वास वाया घालतो. परमार्थ हा टाइमपास नसून केवळ रडण्याचा आहे. तिथं रडू येतं काही कंठ सद्गतीत होतो माणसाचा. काय सांगावं, एवढ्या लेकरांना अनाथ केली हो. आज आपण कुठं जायचं राहिलं तरी लेकरांचा, मला नुसतं लग्नाला यायचं होतं तरी सुद्धा स्वयंपाक करून आले, लेकरांचा विचार केला. पण अशा आईने काय विचार केला असेल, ज्या दिवशी ती माया गुंतत होती. विठ्ठल पंतांनी सांगितलं का ते शुद्धीपत्रासाठी माझ्या लेकरांची विटंबना नको व्हायला पाहिजे. हा, त्यांनी त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, लेकरांना खाऊ घातलं हो. लेकरांना खाऊ घातल्यानंतर विचार करा तुम्ही, एक मत केलं. विठ्ठल पंतांनी सांगितलं रुक्मिणी मातेला आपल्याला असं असं जायचंय. रुक्मिणी मातेचे डोळे गरगरले, माझी एवढीशी मुक्ता कसं सोडून जाणार, हा कसं सोडून जाऊन या जगात त्यांना आपल्या समोर एवढा चढता आपल्याला किती होणार. पंत म्हणाले नाही, त्यांना सुखी बघायचं असेल तर आपल्याला जावं लागेल. पंत सांगतात रुक्मिणी मातेला आपल्याला जावं लागेल, आपल्याला देहाचं तिथं घ्यावं लागेल. विचार करा आई. आणि त्या दिवशी त्यांनी चिठ्ठी लिहून दिलेली होती, दादाच्या उसाशी जोड आम्ही असं करणार आहोत. मुक्ताला सांगू, मुक्ता सगळ्यात लहान, मुक्ता त्यांची सगळ्यात लाडकी मुक्ता होती. आणि त्या मुक्ताला सांगू नका, हे सगळं माहिती होतं. मी म्हणते दादांना बी ज्ञानोबाला बी. ज्यावेळेस त्यांनी ती चिठ्ठी वाचली आणि ते कळालं त्यांना, त्या टायमाला इंद्रायणीच्या डोहात रात्रीच्या अंधारामध्ये धडाधड देहाचा त्याग केला. देह त्याग केल्यानंतर त्यांनी बघितलं, सकाळी मुक्ता म्हणते माझी आई कुठं गेली, आई आई आळका मारत होती. पण बघितलं तेवढं ज्ञानोबांनी
मध्ये थांबलं. चल आपण बघू. तिची समजूत काढली. इकडे जा तिकडे जा. आई माझ्या आईला पाहिलं, माझ्या बाबांना पाहिलं. कासावीस झालेले लेकरं आणि बघा या ज्ञानासाठी. आणि आज हे ज्ञान कुठे सांगत नाही. हे ज्ञान खूप सत्य आहे. आणि बघा तरी त्याचा एवढा छळ केल्यानंतर त्यांना रेडा बोलवला. त्यांनी सांगितलं सांगा. त्यांनी म्हणजे किती आत्मसाक्षात्कार या जगासाठी दाखवला. रेडा बोलला, भिंत चालवली, पुरणपोळी पाठीवर नामाच्या जोरावर. विचार करा तुम्ही, नामाच्या लई कापड दिला आणि तो खिडकीतून बघतो. सांगा मला तुम्ही, विचार करा तुम्ही. म्हणजे आज माझ्या संतांना एवढं सत्य सांगायला त्रास होतो. तसंच माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांना इतकं त्रास होत होता. आणि माझ्या गुरुवरी वृषाली आईला सुद्धा अहो एवढी तब्येत बरी नव्हती त्या आईची, तरी सुद्धा जिथं सुद्धा आला ना निरोप तिथं येतात आई. आणि जीवापासून जेवायची भान त्यांना राहत नाही, पाणी प्यायची भान राहत नाही. तुमचं मामाला जेवण नको, काही नको, फक्त तुम्ही या, काहीतरी तुम्हाला द्यायचंय आणि त्यासाठी तुमच्याकडे येतोय. तुम्ही ऐका, फक्त तुमचा अनमोल किमतीचा वेळ द्या. तुम्ही भगवंताची लेकरं आहेत. तो देव तुमच्यापासून बापाची मुलाची ताटातूट झाली. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी. बघा संतांच्या दर्शनानेच तुमची ओळख होणारी आहे. तुमच्या हृदयातला देव कसा आहे आणि तो कुठे आहे. तो खूप वाट पाहतोय तुमच्यापासून. इतका वाट बघतोय तर त्याला वाटतंय का माझं वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. मग चरण कोणते? हे चरण नाही, अनुग्रह आणि नाम, हे दोन चरण ज्या दिवशी तुमच्या जीवनात आले ना त्या दिवशी तुम्ही पवन होऊन जाणार. आणि हे लोक सांगता पावन हो, आपण पावनही आणि पवनही आहोत. बघा हनुमान तुमच्या स्वतःमध्ये आहे. ही जी सीता आहे ना ही बुद्धी माया काया, हे लक्ष्मण तुमच्या बरोबर आहे, मन तुमच्या बरोबर आहे, आत्माराम तुमच्या बरोबर आहे. जिथं वनवासात गेली तिथे सीता माता बरोबरच होती, हनुमंत बरोबरच होती. तोच हनुमान, तोच सीता. आणि देवरूपी लंका जळणार, अहंकार रूपी रावण मारायचा आहे आपल्याला. हे आताच आहे, कुठंच नाहीये. म्हणून ही भ्रांती आहे ना ती सद्गुरूमुळे निघते. कारण त्याने भ्रांतीपासूनही हिरतले, गुरु वाक्याने म्हणत उठले, मग आत्मस्वरूपी घातले हरुण्य. माऊली सांगते गुरु वाक्यानेच तुमचं मन धुतलं. जसं तुम्ही कपडे साबणाने धुवू शकता, स्वच्छ करू शकता, साबणाने तुम्ही शरीर धुवू शकता, तर तुमचं मन गुरु वाक्यानेच धुतल्या जाणार. मन धुवायचं साधन म्हणजे गुरु वाक्य. मग ते सांगतात ज्या दिवशी तुमचं असं होऊन जातं ना, मग हे शब्दाविन संवादीचे, इंद्रिया नेनता भोगीचे, बोला आधी झोमीजे प्रमयाचे. बघा त्या दिवशी शब्द फुटत नाही माझे, काहीच नाही. आता मी सारी झाले, मला आता काही गरज नाही. ज्ञान गिळूनी गावा गोविंदा. बस मी एक फक्त माझ्या संतांच्या चरणाचा दास आहे. संत कधी बनू शकत नाही मनुष्य, आणि आता पुढे होणे बी नाही. ज्ञानोबा आज बघा नुसतं यांची कीर्ती जरी सांगितली तरी या त्यांना लाखो रुपयाचा मंडप सांगताय. नुसते वरवर सांगतायत. आणि जर खऱ्या अंतकरणाने सांगितलं तर स्वतः श्रीकृष्ण भगवंत सांगतात, अर्जुना मी तुला माझा मुकुटाचा मणी बनवला. मग खरं ज्ञान सांगायला काय यांना मरण येतं का? खरं ज्ञान सांगायला मरण येतं? जिथे तिथे मंदिरं आहो विटा माटी कोणी आणून दिली, जागा कोणी दिली, मंदिरं कोणी बांधले? माणसांनीच बांधले ना. मंदिरात मूर्ती कोणी आणली? तुमची एवढी ताकद, तुम्ही प्राणप्रतिष्ठा देवामध्ये करणार? त्या देवाने तुमच्या प्राणप्रतिष्ठा केली. आपली काय लायकी आहे का प्राणप्रतिष्ठा करण्याची? त्याला घाव सोसावे लागले. ज्याने मूर्ती तयार केली त्याने पाय वगैरे लावून चिन्ह आठवड्याने आकार केला. आणि त्या आकार केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये बघा, ती मूर्ती म्हणून कशाने देव पुजतो आपण? कारण ती हालतही नाही, चालत नाही, बोलतही नाही, म्हणून ती देव आहे. म्हणून असंच माणसाने जगी व्हायला पाहिजे, त्याच्याकडनं बोध घ्यायला पाहिजे. बघा दगडात देव आहे पण दगड देव नाही. दगडात देव आहे पण दगड देव नाही. तुमच्यात देव आहे पण तुम्ही देव नाही. लाकडात अग्नी आहे पण लाकूड अग्नी नाही. म्हणून लाकडात म्हणजे अग्नी प्रकट होण्यासाठी अंगाऱ्यावर ठेवावं लागतं. बोललं लाकूड जळत नाही. म्हणून ते सांगतात ना, या मूर्खाशी संभाषणच करू नका. ज्याच्याकडे नाम नसेल ना त्याला नाथ बाबा सांगतात की काय माय गेली होती भूतापाशी, नाम नाही मुखाशी. अरे मुळा तुझ्या जो नाम नाही
काय गेले आणि इकडे सांगतात ते उपजनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा. आणि तू रामकृष्ण पैठाणी कशाला तू हरिपाठ म्हणतो? तू हरिपाठ म्हणण्याचं तुला हरिपाठ समजून घे ना. समजून घे. हा, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथूनी चराचर हरिस्ती भजी. काय अव्यक्त? व्यक्त नाहीये, तो व्यक्त करताच येत नाही. अव्यक्त निराकार आहे त्यालाच हरिस्ती भजी, जेथूनी चराचर हरिस्ती भजी. मग तो जो निराकार जसा परब्रह्म आहे तर तो तुमच्या आमच्या मधला प्रकट होतो आणि त्याला अवस्था किंवा आत्मसाक्षात्कार ते अनुभूती म्हणतात. आणि ती अनुभूती आजकाल कोणी आणून देत नाही. ती फक्त आमच्या आनंद संप्रदायात आणून दिली जाते आणि तिथे आजही तो अनुभव आम्ही घेत आहोत. ही आमची साक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष आहे ती साक्ष बहुतांची. आज मरण माझे मरून गेले मजला केले आम्हाला. आणि हे आम्हाला भामटे आळे होतात करण्यात सांगू नका. म्हणून आहे ना ताई, या भक्तीला इथं गर्दी पाहिजे. इथं गर्दी नाही चालत. हा, कारण ते सर्वत्र दुर्लभ विरळात झाले. नाम हे खूप सुलभ आहे आणि एकदम गोमटे. हा, साधन तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. तुमच्या पुण्य जमा झाल्याशिवाय तुम्हाला नामाची प्राप्ती होणार नाही. हो, ज्या दिवशी तुम्हाला नामाची भूक लागेल, नामाची तहान लागेल, त्या दिवशी बघा भाकरी जर तुम्ही आईने जर करून ठेवली, तुम्हाला भूक लागेल तर ती भाकरीची टोपली तुमच्यापर्यंत येते का तुम्ही तिच्यापर्यंत? मग तसं ज्या दिवशी तुम्हाला देवाची जर खरी खंत वाटत असेल, जर तुम्हाला विचार करावा असं वाटत असेल का देव मला भेटावा, मला भेटायला पाहिजे देव, कारण ज्ञानवाणी पाहिला मी देवाचा देव. हा, भेटला संदेव निमाले तुझे पण माझा देव मी बघितला. तोच तुम्हाला दाखवण्यासाठी माझे आई वडील गेले. हा, पूल तयार झाला, भक्ती मार्गाचा पूल. बघा, रामाच्या नावाने सुद्धा दगड तरले. हा, रामाला वाटलं माझ्या नावाने तरले, पण नामाने तरले. नामाने तरले. हा, पण ते नाम म्हणत होते. म्हणून आहे ना, भाऊ भक्ती बळे एरविनाकडे करतडी आवडे तैसा. हातामध्ये आवडा ठेवा, चारी बाजूने तुम्हाला सर्व सारखाच दिसणार. करतडी आवडे तैसा हरी. म्हणून हरी तुमचा सर्वत्र भरलेला आहे आणि वैकुंठ तुमच्या जवळच आहे. म्हणून ते सांगतात की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला कनदाट हरी. कसे मुख्यवा ज्ञानदेवा पाठ. ज्ञानदेवाने जे पाठ केलं ते पाठ बर का, ते पाठ पाहिजे. म्हणून त्यासाठी साधूचा बोध व्हायला पाहिजे. मग कसं होतं, मग त्या दिवशी तुमचा मोक्ष रेखे आला भाग्य विडंबना साधूंचा अंतीला हरिभक्त. बघा, तुम्ही हरिभक्त ज्या दिवशी तुम्ही मोक्ष घेऊन जाणार, तुम्ही कोणत्याच बंधनात नाही आणि कुठलाच मनात असं हे करायचं नाही का माझ्याकडून आज असं झालं नसेल तसं झालं नसेल, काहीच नाही. फक्त आज त्याच्यावर विश्वास टाकायचा. हे जे आहे दुःखाचे राटे गाडे, कारण काय ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे कुठेल धरणे प्रपंचाचे. तुमचा प्रपंच सुद्धा सुखरूप होणार. प्रपंच सुद्धा हरिजप करणे, हरीचा जप करणे असं म्हणताय. हा, हरीचा जप पाहिजे. विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विचार करा, ज्याच्या जीवनात विष्णूचा जप नाही ना, अशा भामट्यांचं ज्ञान सुद्धा ऐकू नका. तुमचा टाइमपास करू देऊ. म्हणजे विष्णूचा जप सांगणाऱ्याच्या जीवनात आधी आला पाहिजे, आधी केल्याचे पाहिजे, मग सांगितलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणून आधी आम्हाला ते आमच्या सद्गुरूंनी करायला सांगितलं, अनुभव घ्यायला सांगितलं, तो विष्णूचा जप करायचा सांगितला. आणि तो जप आज तुमच्या आमच्यापर्यंत पोस्टमन म्हणून आम्हाला सांगायचं, वंडी द्यावी लागते. मला बरोबर, झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करते. व माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करते. माझ्या आई साहेबांच्या चरणी समर्पित करते. माय बापू, या लेकराकडनं काही बोलल्या गेला असेल चुकी माफी क्षमा असावी. बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध करा महाराज तुम्ही सिद्धा. म्हणून माय बापू, बघा तुम्ही बहुत म्हणजे खूप मोठे सोन्याहून पिवळे आहेत आणि खूप आल्या जन्माचं सार्थक करून घ्या. तुम्ही भगवंताचे लाडके आहात. सर्वस्व तुम्ही त्याच्या हातात दोरी देऊन द्या. सर्व रेडी मंजूताई. फक्त आता आहे ना, म्हणजे काय सांगू आता मला ते सांग. बघा, यांच्या गावात यांची दृष्टी सांगते
ती दृष्टी सांगते काय तुम्ही वेगळे निघा त्यांच्यापेक्षा, तुम्ही वेगळे नाहीये. एक झाडाची मुळी, झाड आहे ना, झाडाची मुळी एक आहे ना, आणि त्याच्यामधून किती कोण हात, कोण पाय, कोण बोट, कोण फळ, सगळं त्याचंच आहे, सगळं त्याचंच आहे. पण ते जे तत्व त्यांनी स्वीकार केले ना ते एकच आहे. त्या तत्वाचे आपण मूळ ते जे आहे ते तत्व त्या मुळापर्यंत आपल्याला जायचं. आणि ना ते जे बीज आहे ना ते बीज नाम तिथं पाणी टाकायचं. म्हणून ते सांगतात काय ते वडील अंतरात्मा जो जेथे चेतला तोच भाग्याचा पुरुष झाला म्हणजे निश्चय दासबोध मध्ये सांगतात. मग तुम्ही आता किती संतांनी तेच सांगितलं. हरी शिवाय त्यांनी नामाशिवाय दुसरं काहीच सांगितलं. हरी 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 मला हो हा बघा आता तो शिव कुठे गेला. हा तो शिव बघा तो शिव कुठे गेला. किती म्हटलं त्यांनी हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. 3 वेळेस सांगितला. 3 वेळेस. अंजनेबाईंनी सुद्धा हरी आहे मंत्र आहे 2 वेळेस सांगितलं. म्हणजे हरी 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 मंत्र जो होता ना तो शिवाचा होता. ते शिवाचा जोचा मंत्र तुम्हाला घ्यायला मंत्र कोणता समजतायत. हरी हरी हा मंत्र नाही म्हणून ते अर्थ लोकले पुराणी नाशिकेला शब्द नाही. एकनाथ महाराजांच्या आरे पाडत नाही का शोक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी पण त्यांनी जाणला तो. हरीशी जाणून हरी झाला. कसा आहे तो तुम्हाला सद्गुरूच्या रीतीनुसार जाणून घ्यायचा. मग तो जो मंत्र आहे स्वतः शिव जपताय. आता बघा इथं पण या थेरी आणि प्रॅक्टिकलचा संप्रदाय आहे बरोबर आहे का नाही. थेरी आणि प्रॅक्टिकल तुम्हाला दुधामधून प्रॅक्टिकल करून दिलं ना. मग तसं थेरी आणि प्रॅक्टिकल शंकर महादेव आणि सदाशिव तुम्ही म्हणणार एकच. बघा शंकर तो शंकर जर देव असता तर त्याच्यात आला कस काय येडका मदन तो केवळ पंचानन धडक मारिली शंकर आला. त्याला सुद्धा शंकराला धडक मारली आता हे महादेव महादेव म्हणजे त्या देवाने मोठं असं नामस्मरण घेतलं हा आधी आणि मग तो सदाशिव झाला. नामाने सदाशिव झाला. आता तुम्हाला कोणाची भक्ती करायची. शंकराची करायची का महादेवाची करायची का सदाशिवाची. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे शिवभोळा चक्रवर्ती. सदा शिव सदा शिव सदा म्हणजे कायमचा तो शिव झालेला कायमचा. मंजूताई आहे दादा. या मंजूताई माझी लेक आहे. हा नाही तर माझी बहीण आहे यांची लेक आहे. दादांची पत्नी आहे. मग किती 3 झाल्या का या. दादांची पत्नी आहे माझी बहीण 2 आणि यांची मुलगी 3. मग त्या एक आहेत का 3 आहेत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी. अद्वैत जो द्वैतावर नसेल ना जो असा अद्वैत असेल तो फक्त माझाच ध्यास केलेला असेल त्याने तोच जाणू शकतो. बाकीचे बाजार नाही जाणू शकतो. म्हणून त्याला जाणण्यासाठी आपला जन्म आहे. म्हणून ते सांगतात वारंवार कमी कशासाठी आलो मी जन्माला का आलो मला कुठं जायचं. आता आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाद होण्यासाठी भक्ती. कारण आता संसाराच्या राड्यात मला पडायचं नाही. गचांच्या घडी घडी 9 महिने आईच्या संसार सांगा त्यांना. संसार म्हणजे तुम्ही जर हा संसार आणि प्रपंच पुन्हा पुन्हा जन्म येणं ना बघा ते तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोबासी. शरण गेला प्रत्येक जन्मामध्ये. आता बघा मी म्हणजे पाप पुण्य जन्म म्हणजे तो करून येतो ना तो मनुष्य तो त्याला नरदेव मिळतो त्याला प्राप्त होतो. पण आता मला नरदेवही नको. मला त्याच्यातून आता गचांड्या खायचं नाही. खूप खूप यातना सोसल्या. माझ्या वयाचं लग्न म्हणजे माझा 17व्या वर्षी साखरपुडा झाला आणि लागते 18व्याला लग्न झालं. मला काहीच बुद्धी नव्हती. फक्त एन्जॉय करायचा स्कूटी काढायची जीन्सच्या पॅन्टा वापरायच्या टी शर्ट वापरायच्या हॉटेलमध्ये खायचं 3 टाईमचे सिनेमा बघायचा मैत्रिणींमध्ये बोलायचं चालायचं. मला भविष्यात विचारही नव्हता तर मला माझ्या स्वामीमुळे हा संप्रदाय भेटला. त्यांनी
देवाचा माणूस आता पूर्ण अनुग्रह घेतले. 2 वर्ष आली नव्हती ती पूर्ण श्रीपाद बाबांना. आमचा जो दंडगाड परिवार आहे, माझी जाऊबाई आहे बरं का, ही माझी मुलगी. आणि म्हणजे आमचा दंडगाड परिवार असा भोळा तर सगळ्यांच्या जीवनात श्रीपाद बाबा आहे. आणि श्रीपाद बाबा ज्या दिवशी आमच्या गावाला घरी आले 86-87 साली आले बाबा आई सगळे जे ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी होते, तर त्या टाइमाला यांनी अनुग्रह घेतलेला आहे. आता अनुग्रह ही भांडण मला माहित नव्हती. आणि माझ्या सासऱ्याचं नाव चव्हाणच होतं, सीताराम शेठ चव्हाण होतं. त्यांनी जमवलेलं आमचं हे स्थळ. आता त्यांनी जमवले असल्यामुळे ना काय झालं माहिती का, म्हणजे चव्हाण बाबा गुरु केलाय, म्हणजे या म्हाताऱ्याला गुरु केला यांनी. माझ्या मनात एवढी भावना नाही, हो आपल्याला जी सोयरी भेटली आहे त्यांचे गुरु आहेत, त्या म्हाताऱ्याला कशाची अक्कल नाही. आणि त्यांना ना बाबा आले एका बरोबर सगळेजण त्यांच्या पायावर नाही गुरु बाबा आहेत असं म्हणून. आणि बाबा काही नाही प्रपंचाच्या गोष्टी करायचे मला म्हणायचे. आणि दिसायला ते थोडेसे असे काळे सावळे एवढे मोठे डोळे त्यांचे वाले चष्मे, डोळ्यांचा कलर बी पिवळा होता. बाबा तुम्ही चव्हाण बाबा आहेत का? हा मी चव्हाण बाबा आहे असेल का. मला आयचं मी वाटायचं मला. आणि प्रपंचाच्या गोष्टी सांगायच्या, तुला शिक्षण किती झालं, काय किती झालं, तुला खेड्यागावात देणारे, मग तुला एवढे मोठे मोठे बघणे ठेवा लागणारे, तुला दोन्ही टाइम तुला चुले असेल बाबा ते सांगायचे. मी रडायची म्हटलं गुरु आता काय सांगतो, आता काय असं असेल म्हटली भानगड. माझ्या पप्पाला म्हटलं पप्पा तुमचे पाय पडते मला खेड्यागावात घेऊ नका, जीवन सुखी म्हटलं तुम्ही करतात जाताय मला खेड्यागावात नाही म्हणे. मग म्हणे खेड्यागावाचा संबंध नाही, मुलगा इतका सुंदर आहे तुझ्यापेक्षा सुंदर आहे आणि गळ्यामध्ये माळा आहे म्हणे तुळशीची माळा. बघा माझी जी ओळख आहे ना, माझी जी ओळख झाली ती तुळशी माळेवर म्हणजे जमलं बघा. बाबा येणार होते ना. आणि मला आणायचं होतं, बाबा तर आलेले होते, बघा तुकाराम महाराज 24 तास भक्तीमध्ये तल्लीन होते. आणि भगवान साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांच्या पत्नीचा काटा दाताने काढला, पाय मांडीवर घेऊन असा काढला. बघा म्हणजे तसा अनुभव आला का भक्ती यांनी केली आणि ते फळ परमात्म्याने मला दिलं. म्हणजे हा एक अनुभव. आणि हरिपाठ कळत नव्हता, घरामध्ये ग्रंथ चालायचे, मी झोपायची. काय लायते ना म्हटलं यास एवढी गर्दी करून बसता ये घरामध्ये, माझी झोप मोड ना टीव्ही बघायला भेटत ना काही बघायला भेटत. उठून सुटून हे लोक आणि पप्पा या लोकांच्या खाली अंगात येतो माझं काय करतात हे लोक काय समजत नाही. म्हणे ते काही चुचा करत असतील म्हणे, काय नाही त्यांचं त्यांना मागच्या घरात जायचं, पडदा लावून घ्यायचा, पंखा लावून घ्यायचा, आपलं आपलं झोपायचं, ऐकायला बसायची नाही काही बसायची. आई मला कोर लावून लावून बोलायचे. बहीण म्हणे तुझे जर खरी हिंमत असेल ना म्हणे, आयराणी मध्ये म्हणायची आमची आई, खरी हिंमत असेल ना म्हणे आमच्या 15 मध्ये जेवण करून दाखव म्हणे. म्हटलं काय झालं, सोपं आहे म्हणतं, आणखी ताट वाढून जेवायला. आमच्या गड्यात माळा आहे म्हणे, ती माळा घालून दाखव म्हणे चव्हाणला, म्हणजे चव्हाण बाबा गुरु कर. म्हणजे काय ते चव्हाणला समजतं म्हटलं. आता ते म्हणजे तो बाबा तुम्हाला मोठे मोठे बोगणी सांगतो, तो बाबा नाही गोटीचे बाबा म्हणे. म्हणलं गोटीचे बाबा कोणते आहेत म्हटलं आज. त्यावेळेस मला फोटो दाखवला यांनी, म्हणे हे आमचे गुरु आहेत म्हणे. म्हणजे तुम्ही तर सांगायचे ते चव्हाण बाबा गुरु आहेत. अरे बघा 2003 मध्ये लग्न झालंय काही माझे 21 एप्रिल 2003 आणि 2005 मध्ये मे महिन्यामध्ये नाथबाबाच्या भागवतीचं उद्यापन केलं धनराज बाबा, त्यांच्याकडून माझा अनुग्रह झाला. आणि तरी मला काही कळालं नाही अनुग्रह घेऊन, पण फक्त नाम घेतलं तुमच्या रेंज मध्ये आली आहे, अवस्था झाली आहे झालंय, पण प्रपंच सुटे ना. मुलं मला 2007 मध्ये झाली. मग काही नाही 2012 मध्ये मला प्रबोध झाला आणि प्रबोध झाल्यानंतर मला माझ्या खिडक्या उघडल्या. आहे नाम घेता घेता मुश्किल झालं मला. आणि ज्यावेळेस अशी शक्ती संचारली ना, संचारली राई हृदयी माझ्या, अशी शक्ती संचारली का अरे बापरे आपण जगापेक्षा वेगळं आहोत. डायरेक्ट जग वेगळं ना आपण वेगळं. मला आई आवडायची नाही ना बाप आवडायचा नाही. डायरेक्ट सांगा हो बापरे हिच्या सासूने नवऱ्याने हिला काहीतरी केला, ही पागल झाली. उठून सुटून त्याच गोष्टी उठून सुटून बघा मला आहे ना कोणा म्हणजे कोण जरी आले ना, माझ्या झिरडीच्या आई आहेत सासूबाई माझ्या, कोण जर आला आमचा
एक एक तास फोन चालायचा. इकडे अभंग म्हटलं का आई रडून द्यायची आणि आई कायम सांगायच्या मला, मंजू तू कीर्तन काढ बघ, मी समोर बस कायम मला आशीर्वाद तुला प्रवचन ऐकणे कीर्तन ऐकणे. आई कसं करणार आई, मला काही समजत नाही आणि मला माहिती नाही बाबा काय बोलून घ्यायचे असं. आणि काय बोलला गेल्यानंतर व्यासपीठावरून बाजूला बोललीच नाही. एवढा काय त्यांच्यामध्ये समर्थामध्ये समर्थी आहे म्हणून तेच समर्थ ठरते, हे समर्थ. आणि तो जगाचा जो बाप आहे त्याच्या नीतीनुसार चालक पालक मालक तोच. आता लोकांमध्ये बेसळ झाली म्हणून सुद्धा हवामानात आणि साधनाताई तुम्ही म्हणताय ना की स्वामी समर्थाची सेवा बंद नाहीये, ती सेवा नाही. फक्त स्वामी समर्थांनी जे नाम घातलेले ते तुमच्याजवळ आहे. आता अजून नाही आहे तुमच्याजवळ. आता फक्त काय आहे, वरची भक्ती श्री स्वामी समर्थ. पण श्री स्वामी समर्थांनी वेगळा जप केला, स्वस्वरूपाची प्राप्ती केली ना त्यांनी, स्वरूपाची प्राप्ती केली. तो मंत्र म्हणजे स्वामी समर्थ वेगळं नाम लिहायचं. स्वामीने कधी सांगितलं नाही माझं नाम घ्या स्वामी समर्थ म्हणा असं. माझ्याकडे गुरुलीला अमृत म्हणून ग्रंथ आहे स्वामीचा, पूर्ण आत्मबोध सांगितलं त्याच्यात, कधीच बोलले नाही. आम्हाला साक्षात्कार झाला माऊलींचा.